नमस्कार, मी सीमा पाटील सुगरण सीमा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते। मंडळी, आज आपण करणार आहोत काकडीचं सांदण। काकडीची कोशिंबीर आपण नेहमी करतो, पण त्याच काकडीचं एवढं रुचकर सांदण होतं हेच मला माहीत नव्हतं। माझ्या वडिलांचे एक मित्र आहे, त्यांनी आम्हाला चहाला बोलवलं होतं, तेव्हा मी हे सांदण प्रथम खाल्लं होतं। मला ते खूप आवडलं होतं, म्हणूनच आज आपण काकडीचं सांदण करणार आहोत। सोपं, झटपट आणि चवदार। सुरुवात करूया। सांदण करण्यासाठी ना मी हे साहित्य घेतलेलं आहे। ही मी एक काकडी घेतलेली, ही थोडी जून असते, पावसाळ्याच्या आसपास अशा काकड्या मिळतात। ओलं खोबरं, गूळ, रवा, तेल, मीठ, हा खाण्याचा सोडा आहे, बदामाचे काप आहेत, बेदाणे आणि ही वेलची पावडर आहे। प्रथम ना आपण ह्या काकडीची सालं काढून घेऊया। तुम्हाला सालं काढायची नसतील आणि नाही काढली तरी हरकत नाही। काकडी आपली सोलून झालेली आहे, आता ती किसून घेऊया। काकडी आपली किसून झालेली आहे। सांदण करताना आपण हा काकडीचा किस, पाणी आणि या बिया सुद्धा वापरणार आहोत, कारण या बिया कवळ्या आहेत, जून नाही आहेत। बघा, नखाने अगदी 2 तुकडे होतात पटकन तिचे। जर जून बिया असतील तर त्या काढायला पाहिजेत, पण आपल्या या बिया कवळ्या आहेत, त्यामुळे आपण त्या सांदणामध्ये वापरणार आहोत। मी मध्यम आचेवरती हे एक पॅन ठेवलेलं आहे आणि आपण जो रवा घेतलेला आहे तो थोडा आपण भाजून घेणार आहोत, म्हणजे तुपावर परतून घेणार आहोत। त्यासाठी मी थोडंसं तूप घेतलेलं आहे। आणि ह्या रव्यामध्ये मी 2 लवंगा सुद्धा टाकलेल्या आहेत। रव्याला लवंगेचा स्वाद खूप छान येतो, म्हणून मी मुद्दामून टाकलेले आहे। आता मध्यम आचेवरती हा रवा आपण खमंग भाजून घेणार आहोत। काही लोक हे सांदण तांदळाच्या रव्याचं करतात, पण आपण गव्हाच्या रव्याचा करणार आहोत, कारण गव्हाचा रवा जास्त चवदार असतो। साधारण 1.5-2 मिनिटं आपण हा रवा तुपावर परतून घेणार आहोत। रवा छान खरपूस आपला परतून झालेला आहे, त्याचा सुवास घरभर पसरलेला आहे। आता आपण गॅस घालवूया आणि हा रवा थंड करत ठेवूया। आपला रवा आता थंड झालेला आहे, तो मी एका भांड्यामध्ये काढून घेतला आहे। आता आपण सांदणाचं पीठ करायला घेऊया। या रव्यामध्ये प्रथम आपण ओलं खोबरं घालूया, छोटा साधारण अर्धा चमचा मी मीठ घालते आहे। मिठाने सांदण एकदम स्वादिष्ट होतं। गूळ घालूया, अर्धी वाटी गूळ घेतलाय मी। अर्धी वाटी गूळ आणि अर्धी वाटी ओलं खोबरं, अर्धी वाटी काकडीचा किस घेतलेला आहे मी, पाण्यासहित घेतलाय। हे सगळं मिक्सचर आता आपण मिक्स करून घेऊया। हातानेच करूया, म्हणजे व्यवस्थित करता येईल। आपला गूळ मिश्रणामध्ये पूर्णपणे विरघळलेला आहे। आता हे मिश्रण आपण 10 मिनिटं झाकून ठेवणार आहोत, जेणेकरून रवा, ओलं खोबरं, काकडीचा किस आणि गूळ ह्याच्यामध्ये छानपैकी मुरेल आणि फुगेल। गॅसवरती मी पाणी उकळत ठेवलेलं आहे आणि आता सांदण आपण ज्या भांड्यात करणार आहोत ते भांडं तयार करून घेऊया। त्यासाठी ना मी बटर पेपर या भांड्याच्या आकाराचा कापून घेतलेला आहे। आता काय करायचं तर या ब्रशनी तेल भांड्याला सगळीकडे ब्रशनी लावायचं, म्हणजे आपले हात पण खराब होत नाही आणि सगळीकडे व्यवस्थित लागलं जातं आपलं तेल। आता हा कापलेला बटर पेपर या भांड्यामध्ये बरोबर बसवायचा।
आणि त्याच्यावरती पुन्हा आपण तेल लावून घ्यायचं. भांडं आपलं सांदण करण्यासाठी तयार झालेलं आहे. 15 मिनिटं झालेली आहेत. झाकण काढूया आता. रवा छानपैकी मुरलेला आहे आणि फुगला सुद्धा आहे. आता काय करायचं, ही जी वेलची पावडर घेतली आहे ती घालूया आपण ह्याच्यामध्ये. बेदाणे घालूया, बदामाचे काप घालूया आणि एक चिमूटभर आपण हा खाण्याचा सोडा घालणार आहोत. खाण्याचा सोडा ऑप्शनल आहे, तुम्हाला घालायचा नसेल तर तुम्ही नाही घातलं तरी चालेल. सगळं मिक्स करून घेऊया. आपले सांदणाचं पीठ तयार झालेलं आहे. आता काय करायचं तर हे बदामाचे काप घेतलेले आहेत ना, ते थोडे आपण तळाशी पसरून घेऊया. म्हणजे सांदण जेव्हा आपण उलटू ना तेव्हा हे बदामाचे काप आपले वरती येतील. आणि आता त्याच्यावरती सांदण्याचं पीठ घालूया. गॅसवरती मी एका भांड्यामध्ये पाणी उकळत ठेवलेलं आहे. त्या भांड्यामध्ये हे सांदण आता आपण ठेवणार आहोत. भांड्यातल्या पाण्याला छान उकळी आलेली आहे. सांदण आता त्याच्यामध्ये ठेवूया आपण. थंड पाण्यामध्ये कधीही सांदण ठेवायचं नाही. नेहमी उकळत्या पाण्यामध्येच सांदण ठेवायचं. आणि आता एक 10 मिनिटं आपण हे सांदण झाकून ठेवणार आहोत. गॅसची फ्लेम माझी मध्यम आहे. 10 मिनिटांनी आपण चेक करून बघूया. सांदण झालं तर ठीक आहे, नाही झालं तर आणखीन पुढे 5 मिनिटं आपण ठेवूया. 10-12 मिनिटं झाले. झाकण काढूया आता. सांदण शिजले का बघूया. सांदण आपलं शिजलेलं आहे. सुरीला सांदण लागत नाहीये. गॅस आता आपण घालवूया आणि हे सांदण थंड करत ठेवूया. सांदण आपलं थंड झालेलं आहे. आता ते आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. ते कसं काढायचं तर ही प्लेट आहे ना ती ह्याच्यावर ठेवायची. क्लीन आहे आपला डब्बा. आता हा बटर पेपर आपण लावलाय ना तो काढून घेऊया. आपलं सांदण एकदम मस्त झालेलं आहे. छान जाळी सुटलेली आहे सांदणाला आपल्या, तुम्ही बघू शकता. मी क्लोजअप घेऊन तुम्हाला दाखवतेच. सांदणाला आपली जाळी किती सुरेख पडलेली आहे बघा. कापून घेऊया आता आपण ते.
काकडीच्या स्वादाचं आपलं सांदण एकदम भारी झालेलं आहे. त्याच्या सुवासावरूनच ते ओळखता येते. रेसिपी आवडली असेल तर शेअर अँड लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. पुन्हा भेटूया एखाद्या छानशा रेसिपीसह. तोपर्यंत नमस्कार.